या एकटे चालात. पराग कुठं आहे? तो पेपर वाचतोय. पेपर वाचतोय, छान. दिवसभर टी व्हीवरच्या बातम्या बघायच्या, नाहीतर पेपरमधल्या बातम्या वाचत बसायच्या. अरे आता जगाच्या इकॉनॉमिक्सचा प्रश्न काय फक्त याच्याच टाळक्यावर दिलाय? ते युद्ध पेटलंय तिकडे अफगाणिस्तानात, आणि हा इथे बसून त्याच्यावरचं सोल्युशन कसं शोधून काढणार आहे कळतच नाही मला. बरं, तुला एक सांगायचं होतं. काल फ्रीजमध्ये बिअरच्या बाटल्या दिसल्या मला. विचारलं मी परागला, तर मला म्हणाला आंघोळीसाठी आणल्यात म्हणे. नाही, पिण्यासाठी आणल्या होत्या त्या. हो का? बिअर पितात? मला माहीतच नव्हतं. सांग त्याला असली थेरं या घरात चालणार नाहीत म्हणून. हॅलो, हां सुलू मावशी, अगं बोल बोल. हो, नाही मिळाली ना पत्रिका, मिळाली ग मला. हां, नाही ग जमणार मला यायला. नाही ग, जरा तब्येत बरी नसते आजकाल. मग मी एकटीने यायचं ते. पराग कुठलं माझ्याबरोबर यायला? नाही ग, नकोच वाटतंय. पण तू प्लीज जरा सगळ्यांना सॉरी म्हणशील? हां, माझ्यातर्फे ग. हां भेटू ना, भेटू आपण, भेटू नंतर. हां सांग हं प्लीज सगळ्यांना, पण नाही येऊ शकत म्हणून. हां अच्छा, हां हां बाय. तुम्हाला बरं नाही आहे? मला मला काय धाड भरली आहे, ठणठणीत आहे मी. पण पण अशा समारंभांना जायलाच नकोसं वाटतं रे. तिथे गेलं की प्रत्येकजण मला विचारणार, पराग असा अचानक कसा आला, किती दिवस राहणार आहे, अजून गेलाच कसा नाही, काय काय उत्तर देणार आहे मी या सगळ्यांना? आज मीटिंगला नाही आलात सर? नाही आलो, कंटाळा आला होता. आज मीटिंग मध्ये माझा विषय आला म्हणे. हो. काय म्हणणं काय आहे मंडळींचं? नाही म्हणजे त्यांचं म्हणणं ते योग्य वेळी माझ्या कानावरती घालतील मला खात्री आहे त्याची, पण तरी हल्ली तुम्ही बरीचशी ऑपरेशन्स तुमची फी न घेता करता. हा सर्वस्वीपणे माझा खाजगी प्रश्न आहे. हो ना सर, पण तुमच्या फीवर हॉस्पिटलमधले इतर चार्जेस डिपेंड असतात. त्यामुळे होतं काय की इतरांचं नुकसान होतं ना. त्याला माझा नाईलाज आहे. आणि सगळेच ऑपरेशन्स मी काही फुकटात करत नाही. ज्यांना पैसे देणं खरंच शक्य नसतं अशाच लोकांची ऑपरेशन्स मी फुकटात करतो. पण सर, पूर्वी कधीच तुम्ही असं वागायचं नाहीत. येस, यू आर राईट. सर, तुमचं वागणं चुकीचं आहे असं मला नाही म्हणायचं, पण इतरांना असं वाटतं की तुमच्या अशा वागण्यामुळे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटच्या अपेक्षा वाढत आहेत. इतर डॉक्टरांनी त्यांच्याकडून पैसे कमी घ्यावेत असं त्यांना वाटतंय. स्वाती, तू काळजी करू नकोस, ते माझं काहीही करू शकत नाहीत. आय नो सर, पेशंट्समध्ये तुम्ही इतके पॉप्युलर आहात की खरंच तुम्हाला कुणीही काहीही करू शकत नाही. यू सेड इट. स्वाती, तुला विचित्र वाटत असेल की हा माणूस हल्ली असा का वागतो. तुला कळत नसेल कदाचित, हो ना? मला सवय आहे त्याची. कशाची? तुमच्या या अशा अनप्रिडिक्टेबल वागण्याची. नाही म्हणजे तुम्ही नेहमीच असं वागता असं नाही, पण कधी 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 वागतो असंच ना. स्वाती, बरेच दिवस मी असा विचार करतोय, हा जो पैसा मी मिळवलाय, या पैशाची मला भीती वाटायला लागली आहे. भीती? येस, भीती. मला सतत असं वाटतं की या पैशाला कुणाचा तरी शाप आहे. एरवी माझं काहीच कसं चांगलं होऊ नये ग.
काय बोलताय तुम्ही सर? आज अनेक वर्ष मी एकटा राहतोय. अनु 6 वर्षाची होती जेव्हा तिची आई गेली तेव्हा. त्याच्यानंतर मी तिला जसं जमेल तसं वाढवलंय. मला असं वाटत राहिलं की अनु मोठी झाली की मला माझं एकटेपण संपेल, मला तिचा आधार वाटेल. पण नाही, तू पाहतेस काय चाललंय ते. त्या पोरीच्या नशिबात काय, माझ्या नशिबात काय, देव जाणे. सर, तुम्हाला असं दैववादी झालेलं आज पहिल्यांदाच पाहते. दैवामध्ये नाही स्वाती. एरवी माझ्याच बाबतीत हे असं सगळं का घडावं? सुखाचा एकही क्षण नसावा माझ्या आयुष्यात. बराच विचार केला मी आणि असं ठरवलं की हा पैसा मला नको. सॉरी, मला खरं तर काहीच अधिकार नाही आहे तुम्हाला हे बोलण्याचा. पण सर, हा पैसा तुम्ही काय वाममार्गाने मिळवलेला नाहीये. तुमचे स्वतःचे कष्ट, तुमची बुद्धिमत्ता, पेशंटचे प्राण वाचवून तुम्ही हा पैसा मिळवलाय. नाही सर. सर, तुम्हाला असं वाटायला नकोय की तुम्ही लोकांना लुबाडताय. इन अ वे यू आर राईट. तरी सुद्धा स्वाती, तुला खरं सांगतो, मी जेव्हा एखाद्या श्रीमंत माणसाकडून, धनाढ्य व्यापाऱ्याकडून पैसा घेतो ना, मला संकोच नाही वाटत. पण तुला माहिती आहे, बहुतांशी माझे पेशंट्स आहेत ते सगळे मिडल क्लास आहेत. आयुष्यभर काबाड कष्ट करून संसार करतात, पैसा जमा करतात, प्रॉव्हिडंट फंड घेतात आणि आता तरी निदान 4 दिवस सुखाचे बघायला मिळतील, शांतपणे आयुष्याकडे पाहता येईल असं विचार करतात. आणि अचानकपणे त्यांच्या छातीमध्ये डावीकडे दुखायला लागतं. मी ऑपरेशन करून त्याचे प्राण वाचवतो आणि ज्या पैशामध्ये त्याच्या इच्छा, आकांक्षा, वासना या गुंतलेल्या आहेत, तो पैसा मी त्याच्याकडनं काढून घेतो. This is not fair, Swati. Not fair. कधीही मी जेव्हा एखादा प्रामाणिक माणूस असा काबाड कष्ट करताना पाहतो ना, नेहमी असं वाटत राहते की हा माणूस एका कार्डियक सर्जनसाठी पैसा गोळा करतोय. मला जेव्हा जेव्हा संशय येतो की पैसे देताना या माणसाचा हात कापतोय, मी लगेच तो पैसा परत करून टाकतो. हा असा पैसा मला नको आहे स्वाती, खरंच नको. कोणी काही म्हणू, हा पैसा माझा नाही, मला नको. हॅलो, हा येतो. काय झालं सर? बहुतेक युद्धाला तोंड फुटणार. म्हणजे? कमिटीने मला चर्चेसाठी बोलवलंय. ओ, आलो मी. एंटर. मला बोलवलंस? अरे हा, ये बस 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 ये. काही काम वगैरे करत होतास का? नाही, थोडं वाचत बसलो होतो. तुमच्या कंपनीमध्ये मध्यंतरी काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणत होतास तू. हो, आमच्या चिरंजीवी सॉफ्टवेअरच्या सगळ्या फाईल्स कोणीतरी डिलीट केल्या होत्या.
अच्छा. माझा एक मित्र आहे मंगेश देशमुख नावाचा, त्याच्यावरच सगळ्यांचा संशय होता. मग नाही, आता ते सगळं प्रकरण मिटलंय. आमचे ॲडमिनिस्ट्रेटर सावंत त्यात सापडले, त्यांनी राजीनामा दिलाय. नाही, पण त्या डिलीट झालेल्या फाईल्स. बहुतेक ते सगळं काम परत करावं लागणार. आम्हाला ट्रेनिंग लोकांना सुद्धा त्या प्रोजेक्टवर थोडं थोडं काम करायला सांगितलंय. म्हणजे ओव्हरऑल तसं सगळं बरं चाललंय ना तुमच्या कंपनीचं? हो. नाही असेल. का रे? नाही, 1-2 दिवसात तुमच्या ऑफिसमध्ये येऊन जाईन म्हणतोय मी. का? नोकरी शोधायला पाहिजे बाबा मला आता. किती दिवस असा घरी बसून राहणार आहे मी? एनिवे, त्या श्रीकांत कुलकर्णींशी तुझी कितपत ओळख आहे? माझी हां. आहे तशी. तशी म्हणजे कुणासाठी शब्द टाकण्या इतकी नाही आहे. हे तसं नाही रे, मी काय तुला माझ्यासाठी शब्द टाक म्हणून सांगत नाहीये. मला काय कुठेही जॉब मिळेल, कोणीही देईल, प्रश्न तो नाहीये. मला इथे भारतातच राहायचं नाहीये. नाही रे, इथे कुठल्याही गोष्टीला कसलाही अर्थ नाहीये. काय करणार, माझाच प्रॉब्लेम झालाय. आता काही दिवसांसाठी तरी तुमच्या या भारतात मला जॉब करावा लागणार आहे. एनिवे, घे हा तुझा ग्लास घे. नाही नको. अरे घे घे, वेड्या लाजू नकोस. नो फॉर्मॅलिटीज, घे घे. नाही खरंच नको. का? मी पित नाही. म्हणजे आजपर्यंत तू कधीही प्यायलेला नाहीयेस असं म्हणायचंय तुला? हो. अरे मग व्हेरी गुड. अरे हा चांगला दिवस आहे, आजपासून सुरू कर. घे घे. नाही खरंच नको. हे बघ, हा मी माझ्या हाताने ग्लास भरून ठेवलाय, त्याचा मान ठेवायला तरी तुला प्यायला पाहिजे. घे. हे बघ, मी आजपर्यंत कधी दारू प्यायलेलो नाहीये. ए वेड्या, दारू नाहीच आहे ही, बियर आहे. तेच ते, आजपर्यंत मी कधी दारू प्यायलेलो नाहीये आणि यापुढे कधी पिणार नाही. ए वसंता, बस बस. हे बघ, तुला नाही प्यायची ना, नको पिऊस, तुझी मर्जी. पण इथे माझ्याबरोबर थोडा वेळ बसायला तरी तुझी काही हरकत नाहीये ना? सॉरी हा, म्हणजे मी तुझ्याकडनं फार एक्सपेक्टेशन्स ठेवत असेल तर. नाही ठीक आहे. थोड्या वेळासाठी तरी बस ना बाबा इथे. आजकाल अरे फार एकटं एकटं वाटतं मला. बोल. त्या श्रीकांत कुलकर्णीच्या बायकोचा पुन्हा फोन आला होता सर. तुझ्या वयाची आहे ती? नाही सर. मग तिचा असा एकरी उल्लेख का केलास तू? सॉरी सर. एक गोष्ट लक्षात ठेव, जरी श्रीकांत कुलकर्णी माझा 1 नंबरचा शत्रू असला तरी त्याच्या बायकोचा उल्लेख तू नेहमी आदरार्थीच करायचास. राईट सर. काय म्हणाली? तुमच्याशी बोलायचं आहे म्हणाली. आय मीन म्हणाल्या. काय? सर त्या सांगत होते की तुमच्याशी बोलायचं आहे, पण मी तुमचा निरोप दिला आहे त्यांना.
सांगितलं की सरांशी जर का बोलायचं असेल तर त्यांना पर्सनली येऊन भेटा. मग फोन ठेवून दिला त्यांनी. इतकी वर्ष झाली अजून मास गेला नाही. मस्ती आहे अजून. मस्त. जा तुझा. या. कोण होतं रे? अरे हॉलमध्ये तर कोणीच नव्हतं. हां, मग आवाज कसला झाला? मांजर असेल कदाचित. नाही, मला काय वाटलं आई वगैरे उठली की काय. ती उठली की परत डोक्याशी कटकट करणार. बियर पिण्यावरून, रात्री जागण्यावरून. आधीच माझ्यामुळे तिला खूप त्रास झालाय. त्यांना खूप काळजी आहे तुझी. अरे पण नुसती काळजी करून प्रॉब्लेम सुटणार आहेत का? हो, तेही खरंच आहे. अरे पण खूप दिवस तुझा फोन नाही आला आणि त्याचवेळी अमेरिकेत भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियर्सना पकडल्याच्या बातम्या आल्या इथे. त्यामुळे त्या जरा जास्तच डिस्टर्ब झाल्या. माहिती आहे. अरे पण पोलिसांनी सोडल्यानंतर तू इथे लगेच फोन करायला हवा होतास. आणि काय सांगायला हवं होतं? आपल्या भारतीयांची तिकडे कशी ठासली गेली ते सांगू? अरे पण तो गैरसमज झाला होता ना. त्यांचं काहीतरी चुकलं होतं ना. काही चुकून वगैरे नव्हतं. सगळं प्री प्लॅन्ड होतं, ठरवून. आपल्या भारतीयांना डिवचायला केलं होतं त्या लोकांनी हे सगळं. अरे पण मी तर ऐकलं होतं की अमेरिकेत जातीभेद वंशभेद काहीच नसतो. अमेरिका इज फ्री कंट्री. खोटं आहे हे सगळं, तद्दन खोटं आहे. अजिबात आपल्या लोकांना तिकडे काही समान वागणूक वगैरे मिळत नाही. ते UP बिहारमधनं आलेल्या लोकांकडे आपण मुंबईतली माणसं कशी बघत असतो ना, तसे बघत असतात ते आपल्याकडे. साधं सुपर मार्केटमध्ये कॅश काउंटरवर पैसे द्यायला गेलो ना तरी बाकीच्या नादी मोकळं करतील. आपल्याला मुद्दामून 10 मिनिटं कोपऱ्यात उभे ठेवतील. काय सांगतोयस? हे इतकं भयानक असतं तिथे? अरे पण मग आपली इतकी लोक तिथे सुखा समाधानाने राहतायत ना. अरे सोड रे. तुला माहिती आहे मध्यंतरी Y2K साठी आपल्या भारतातनं कित्येक लोक जथ्याने तिकडे जात होते सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करतो म्हणून. काय झालं त्या लोकांचं? कित्येक लोकांकडे आज काम नाही आहे. अमेरिकेत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करतो असं घरी भारतात सांगतात आणि त्यातली निम्म्याहून जास्त माणसं न्यू जर्सीमध्ये टॅक्सी चालवतात. आता बोल. अरे पण मग तिकडे टॅक्सी चालवण्यापेक्षा ते इथे भारतात का नाही येत? अरे कुठल्या तोंडाने येणार? आपलंच बघा. आज आईला कुठेतरी लग्नाला जायचं होतं, नाही गेली का? तिथे जर माझा विषय निघाला तर काय उत्तर देणार? कुठल्या तोंडानं आपल्या लोकांनी इथं भारतात परत यायचं? अरे आमच्यासारख्यांची तिथे अमेरिकेत गेलेल्या लोकांची अवस्था सासरी गेलेल्या मुलीसारखी असते. तिनं अधूनमधून माहेरी आलेलं चालतं, पण अधूनमधून तिने नांदायला हवं सासरीच, अशीच सगळ्यांची अपेक्षा असते. फार फार भयंकर अनुभव होता तो. कुठला? आम्हाला पोलिसांनी पकडलं होतं ना तेव्हा. अरे तुला कल्पना सुद्धा करता येणार नाही इतका भयंकर अनुभव होता. इथे भारतात आलेल्या सगळ्या बातम्या वरवरच्या होत्या. खरं काय घडलं कोणालाच ठाऊक नाही. काय घडलं? नाही नको. मी बोलायला लागलो ना की मी आणखीन डिस्टर्ब होत जाणार. मलाच त्याचा त्रास होणार. नकोच ते. नंतर कधीतरी सांगेन.